नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. तर आज आपण आगरी स्टाईलने भरलेले शेवंडे ही रेसिपी बनवणार आहोत. आणि ही रेसिपी शेवंडे साफ करण्यापासून ते संपूर्ण बनवण्यापर्यंतची व्हिडिओ यामध्ये मी दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला मी जे शेवंडे आणले ते मस्तपैकी ताजे आणि फ्रेश होते. ॲक्च्युली ताजे कसे ओळखायचे तर ते जिवंतच असतात आणि जरी पण त्यामध्ये जीव नसेल तर शेवंड्याचा डोक्याचा भाग आणि जो पाठचा भाग आहे ह्याच्यामध्ये जी गॅप आहे ना ती जर काळी पडलेली असेल तर ते फ्रेश नसतात. पण हे एकदम शेवंडे फ्रेश आणि ताजे होते आणि शिवाय ते हलतसुद्धा होते. शेवंडे मी पहिले 2 ते 3 पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतलेले. आता आपण हे शेवंडे साफ कसे करायचे ते बघून घेऊया. शेवंड्यांचे जे चिंबोऱ्यांसारखे डुके दिसत आहेत त्याचे जे खालचे नेल्स आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर मी पहिले चॉपिंग पॅड घेतलेला आहे आणि मी येथे कैचीच्या साह्याने हे जे खालचे नेल्स आहेत ते कट करून घेणार आहे. कारण शेवंड्याचे जे हे पाय आहेत ना खालचे ते चावून चुपून खायला खूप छान लागतात. तर या ठिकाणी आपण सर्व शेवंड्यांच्या पायाचे जे नेल्स आहेत म्हणजे नखं जी आहेत ते केसांसारखे दिसतात थोडासा भाग ते आपण कापून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेवंडा जिवंत असल्यामुळे ते नेल्स कट करताना अगदी हलत आहेत. तसेच जरा साफ करताना आपण जपूनच साफ करायला पाहिजे. समोरचा पण भाग आपण कैचीच्या साह्याने व्यवस्थित असा कट करून घेऊया आणि मध्ये जो पोर्शन आहे तो पण आपण कट करून घेऊया. शेवंडा जिवंत असल्यामुळे जरा कापताना सांभाळूनच कट करून घ्यायचं आहे. आता जे साईडचे नेल्स आहेत ते सुद्धा आपल्याला कैचीच्या साह्याने टोकं जी आहेत ती कापून घ्यायची आहेत. नाहीतर काय आहे आपण जेव्हा खातो ना त्यावेळेला ती नखं मध्ये मध्ये लागली जातात आणि मग रक्त येऊ शकते. त्यामुळे आपण ही जी टोकं आहेत ती कैचीच्या साह्याने व्यवस्थित अशी कापून घेऊया. तुम्हाला जर शेवंडा कापायला जमत नसेल तर तुम्ही कोणींकडून सुद्धा कापून घेऊ शकतात. त्यासुद्धा तुम्हाला कापून देऊ शकतील. पाठीमागच्या शेपटीचा भागसुद्धा आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता जो डोक्याच्या वरचा टोकेरी भाग आहे तो सुद्धा कैचीच्या साह्याने व्यवस्थित असा कट करून घेऊया. आणि आता कैचीच्या साह्याने हा जो डोक्याचा वरचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. हा जो तो ओपन झालेला पोर्शन आहे ना त्यामध्ये अंडी असतात. तो पार्ट कापताना आपल्याला जरा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे कारण की आपल्याला तो भरायला सुद्धा व्यवस्थित भेटेल. आता कैचीच्या साह्याने जो बॉडीचा पार्ट आहे शेवंड्यांचा तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. तो आपण व्यवस्थित असा कापून घेऊया. आणि कापून झाल्यानंतर तुम्ही येथे एक धागा बघत असाल तो आपल्याला कैचीच्या साह्याने ओढून घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे. म्हणजे काय शेवंड्यामधली जी घाण आहे ती त्यामध्ये सगळी असते. त्यामुळे तो आपण धागा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला बाकीचे 2 शेवंडे सुद्धा कापून घ्यायचे आहेत. तर ते सुद्धा आपण अशाच प्रकारे कापून घेऊया. तर या ठिकाणी तिन्ही शेवंडे आपले साफ करून झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता मधून चीर मारलेली आहे, त्यातली घाण काढून घेतलेली आहे आणि पूर्णपणे ओपन करून घेतलेले आहेत. आता हे शेवंडे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे आहेत. त्यासाठी आपण हळद, मीठ आणि मसाले ह्याला लावून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी हळद घालून घेतलेली आहे. शेवंडे आकाराने मोठे असल्यामुळे जरा जपूनच करायचे आहेत. म्हणजे काय त्याच्या वरची जी नखं आहेत म्हणजे जे टोकेरी भाग आहे तो आपल्याला लागेल यासाठी आपण व्यवस्थितपणे त्यावर हळद, मीठ आणि मसाला लावून घ्यायचा आहे. हळद घालून झाल्यानंतर आपल्याला त्यावर मीठ घालून घ्यायचं आहे. तर आपण हलकंसंच मीठ यावर घालून घेऊया. म्हणजे काय आहे त्याला छान मॅरिनेशन येईल आणि चवसुद्धा छान लागेल. आता या ठिकाणी मी येथे लाल मिरची पावडर घातलेली आहे म्हणजेच काश्मीरी लाल पावडर घातलेली आहे. ती सुद्धा ह्याला लावून घेऊया. आणि सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे जे शेवंडे आहेत ते व्यवस्थित असे मॅरिनेट करून ठेवायचे आहेत. आता आंबटपणासाठी मी येथे लिंब वापरणार आहे. मच्छी बोलली की थोडासा उग्रचपणा येतोच त्यामुळे आपण यामध्ये आंबट घालणार आहोत. तर या ठिकाणी मी सगळ्यात पहिले लिंब वापरलेलं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे आपल्या ज्या शेवंड्यांना चव आहे ना ती अजून छान येणार आहे. त्यामुळे हे अगोदरच मी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. आता सगळीकडे व्यवस्थित हळद, मीठ, मसाला, लिंब चोळून घ्यायचं आहे. जो आपण कटिंग करून घेतलेला भाग आहे त्यामध्ये सुद्धा अगदी आतमध्येपर्यंत हे व्यवस्थित शेवंड्यांमध्ये हळद, मीठ, मसाला आणि लिंब भरून घ्यायचं आहे. तर आता जवळपास 15 ते 20 मिनटं आपला मसाला तयार होईपर्यंत आपण हे व्यवस्थित मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत. आता याचा मसाला तयार करण्यासाठी म्हणजेच वाटण तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले मी सुकं खोबरे 1 वाटी किसून घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत. कोथिंबीर, लसूण 10 ते 12 पाकळ्या, आलं आणि मिरची घेतलेली आहे. आता हे सर्व आपल्याला एका पातेल्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबऱ्याचा रंग गोल्डन टू ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे.
मंद आचेवर भाजल्यामुळे आपला जो मसाला म्हणजेच वाटण आहे त्याला अजून छान चव येणार आहे, यासाठी आपण मंद आचेवर हे खरपूस असं भाजून घेणार आहोत. घेतानाच मी मोठं पातेलं घेतले, म्हणजे आपण जे शेवंडे करणार आहोत ते सुद्धा ह्याच पातेल्यामध्ये करणार आहोत. खोबरं भाजून झाल्यानंतर या ठिकाणी मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लांबडा चिरून घेतलेला कांदा जो आहे तो मस्तपैकी पुन्हा यामध्ये गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा भाजून घेणार आहोत. जेवढं आपण वाटण व्यवस्थित भाजू ना, आपल्या ग्रेव्हीला आणि म्हणजेच आपल्या ज्या मसाल्याला ना चव खूप छान येते. त्यामुळे आपल्याला कांदा, खोबरं आणि जे काही आहे ते एकदम छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅस एकदम फास्टसुद्धा ठेवायचा नाही आणि एकदम स्लोसुद्धा ठेवायचा नाही. मीडियम आपल्या आचेवर सगळं काही भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लसणाच्या ज्या 10-12 पाकळ्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया. तसेच त्यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घेऊया आणि आपली जी शिल्लक राहिलेली मिरची आहे ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता फक्त 1 ते 2 मिनटं अजून भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये वाटण हे एकदम बारीक छान होतं, त्यामुळे मी मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये हे वाटण सर्व करून घेणार आहे. सगळं साहित्य मिक्सरमध्ये घालून झाल्यानंतर आता या ठिकाणी आपलं मस्तपैकी बारीक वाटण तयार झालेलं आहे. आता याच वाटणामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत आणि ते छान असे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी पातेल्यामध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे. 2 ते 3 पळ्या मी येथे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घातलं आहे. तसंच अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि 1.5 चमचा एवढा आगरी मसाला घालून घेतलेला आहे. अजून छान रंग येण्यासाठी मी येथे अर्धा चमचा एवढी काश्मीरी लाल पावडर घातलेली आहे आणि तसेच गरम मसालासुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे. यामध्ये वाटण करताना आपल्याला खडे मसाले घालायची अजिबात गरज नाही, कारण की आगरी मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले म्हणजेच खडे मसाले येतात. आता हे मसाले आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे करून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाटणसुद्धा आपल्याला यावर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आणि तसंच मच्छी बोलले की थोडंसं आंबट पाहिजेच, तर यामध्ये मी चिंचेचा खोळ थोडा घातलेला आहे. तर यामध्ये आपण चिंचेचा थोडा खोळ घालून घेणार आहोत आणि पुन्हा ही सर्व ग्रेव्ही व्यवस्थितपणे परतवून घेणार आहोत. म्हणजे शेवंडे स्टफ करताना हे छानपैकी सर्व मिळून येईल. हे परतवून घेत असताना मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण लागलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी घालून घेणार आहोत आणि पुन्हा हे सगळं म्हणजे पाणी म्हणजे चिंचेचा खोळ घालून घेणार आहोत आणि ही जी ग्रेव्ही आहे ती पुन्हा व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत. असं केल्यामुळे आपल्या मसाल्याचे जे वास आहेत ते यामध्ये सगळे मोडले जातील आणि व्यवस्थित चिंचसुद्धा सगळीकडे व्यवस्थित लागली जाईल. हे सगळं व्यवस्थित मिक्स करता करता आता आपण यामध्ये थोडं मीठ घालून घेणार आहोत. तर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया. मीठ घालताना थोडं जपूनच घालायचं आहे, कारण की आपण शेवंड्यांना सुद्धा थोडं मीठ लावलेलं होतं, त्यामुळे आपण यामध्ये मीठ घालताना थोडं जपूनच घालायचं आहे. मसाल्याचा आणि चिंचेचा सगळा व्यवस्थित वास मिळेपर्यंत आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. जवळपास 2 ते 3 मिनटं आपण हा मसाला छान असा परतवून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपली 2 ते 3 मिनटं छान अशी परतवून झालेली आहे. आता हा सर्व मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे. मसाला थंड झाला की आपल्याला आपण जे कट करून घेतलेले शेवंडे त्यामध्ये हा सर्व व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. खरंच हे भरलेले शेवंड्याची जी ग्रेव्ही आहे ना ती एवढी भारी लागते ना. तुम्ही बघितलंच असेल, आपल्याला जी स्पेस आहे ती अशी व्यवस्थित अशी ओपन करायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं स्टफ करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. जेवढं दाबून घेता येईल तेवढा आपल्याला व्यवस्थित असा मसाला या शेवंड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. जेवढा जास्तीत जास्त मसाला भरला जाईल ना तेवढा आपल्या शेवंड्यांना छान अशी चव येईल. त्यामुळे जेवढा जास्त भरता येईल तेवढा आपल्याला व्यवस्थित असा शेवंड्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं पहिला शेवंडा आपला भरून झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा शेवंडासुद्धा भरून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा आपण अशाच प्रकारे भरून घेऊया. पहिले मी चमच्याच्या साहाय्याने भरलेलं, पण आता चमच्याच्या साहाय्याने न भरता डायरेक्ट हाताच्या साहाय्याने भरते. म्हणजे काय, ते व्यवस्थित आपल्याला आतमध्ये स्टफ करता येईल, म्हणजेच दाबून भरता येईल. तर या ठिकाणी आपले तिन्ही शेवंडे मस्तपैकी वाटणाने भरून झालेले आहेत. आता आपल्याला जे मगाशी वापरलेलं मोठं पातेलं तेच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 पाकळ्या लसूण घालून घ्यायचं आहे, कारण की ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये सगळं काही साहित्य घातलेलं आहे. मच्छी असली की लसणाचा तडका जो खूप छान वाटतो, त्यासाठी आपण थोडं लसूण पुन्हा घालून घेतलेलं आहे.
आणि आपण भरून घेतलेलं वाटण, त्यातलं थोडंसं वाटण ह्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे, ते सुद्धा या तेलामध्ये पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, आता आपल्याला हे शेवंडे मस्तपैकी शिजवून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला थोडंसं ह्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे. त्यामुळे आपण थोडासा आहे तो मसाला व्यवस्थित ह्यामध्ये परतवून घेऊया. थोडी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, म्हणजे काय अजून छान कलर येईल. आणि थोडा चिंचेचा खोळसुद्धा यामध्ये घालून घेणार आहे. पुन्हा हे सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आपण जे भरलेले शेवंडे आहेत ते आता ह्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. तर आपण एक एक करून सर्व शेवंडे ह्या टोपामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. शेवंडे पातेल्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरून थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे. ज्यामध्ये भरलेले शेवंडे ठेवलेले त्यामध्येच थोडं मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये घालून घेणार आहे. शेवंडे म्हणजेच पोचे आकाराने मोठे असल्यामुळे ते शिजायला आपल्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण यामध्ये व्यवस्थित असं पाणी घालून घेणार आहोत. शेवंडे छान शिजण्यासाठी मी ताटावर सुद्धा पाणी ठेवलेलं आहे. जवळपास 15 मिनिटं आपल्याला याला छान अशी वाफ द्यायची आहे. आणि 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता शेवंड्यांचा रंग थोडा थोडा बदलायला लागलेला आहे. म्हणजेच थोडासा लालसर पडायला सुरुवात झाली आहे. आता हे आपल्याला सर्व शेवंडे पलटून घ्यायचे आहेत. म्हणजे काय, एका साईडने आपले शेवंडे छान असे शिजले गेलेत. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 15 मिनिटं पुन्हा अशीच वाफ द्यायची आहे आणि आपले शेवंडे आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत. तर पुन्हा आपल्याला 15 मिनिटं अशा प्रकारे वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि आता 15 मिनिटानंतर आपले शेवंडे हे दोन्ही साईडने एकदम छान असे शिजले गेलेले आहेत. आता हे शेवंडे मी पुन्हा एकदा पलटून घेणार आहे. आणि येथे मस्तपैकी आपले तयार झालेले आहेत आगरी स्टाईल भरलेले शेवंडे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण आपली डिश सर्व करून घेऊया. वाव, दिसायलाच एवढे भारी दिसत आहेत ना खरंच. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे शेवंडे भरण्याची पद्धत ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझी आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.